हॅलो, गुड मॉर्निंग. सो माझी आजी ना रोज सकाळी आणि संध्याकाळी अशी सूर्याला नमस्कार करायची आणि तिची ती सवय मला खूप आवडायची. सो आज सकाळी मी नाश्त्याला करणार होते बटाट्याची भाजी आणि आंबोळी. सो आंबोळी काय प्रकार आहे आम्हाला आधी माहीत नव्हता, पण आमच्यांना खूप खायची इच्छा होती. त्यामुळे मग मी यूट्यूबवर सर्च केलं आणि त्याची तयारी केली. तर मी रोज सकाळी असं बडीशेपचं पाणी करून पिते, कारण त्यामुळं आपली गट हेल्थ खूप चांगली राहते, असा माझा अनुभव आहे. त्यानंतर मग बटाट्याच्या भाजीची तयारी करून एकीकडे भाजी आणि दुसरीकडे आंबोळी तयार करून घेतली आणि मग कडक असा चहा ठेवला आणि तो पिऊन असं ताजंतवानं वाटायला लागलं होतं. तोच आमचं पिल्लू मला मदत करायला उठून बसलं. मग वीरा मॅडमचा टिफिन पॅक केला आणि यांना त्यांचा नाश्ता दिला, तर त्यांची रिॲक्शन तुम्ही पाहाच. मग या दोघांनाही बाय केलं आणि मग मी आणि पिलू खाली आलो मॉर्निंग वॉकला. पिलू तर खूप खुश होतो खाली आल्यानंतर. तर आमचं आज मस्त असं ब्ल्यू ब्ल्यू ट्विनिंग झालं होतं. दुपारी मी एक रेसिपी ट्राय केली, पण ती थोडी फसली होती. चालायचंच. त्यानंतर संध्याकाळी आम्ही निघालो होतो हॉस्पिटलला. तिथं भेट झाली माझ्या मोठ्या ताईची, कारण आज होता तिचा वाढदिवस. आणि दुसरी गोष्ट होती ती म्हणजे मी झाली होती आत्या. सो आमचे नुकतेच बाबा झालेल्या दादाचं खूप सारं अभिनंदन केलं आणि त्याला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आणि मग आमचा तिचा मस्ती मजाक चालू झाला. ताईचा बड्डे होता त्यामुळे सेलिब्रेशन तर झालं पाहिजे. त्यामुळे मस्त असा माझ्या आवडीचा चॉकलेट केक आणला आणि मग आम्ही सगळ्यांनी मिळून हॉस्पिटलच्या बाहेरच सेलिब्रेशन केले. खूप साऱ्या गप्पा गोष्टी केल्या आणि मग नंतर बाय बाय करायची वेळ आली. आमचे हे म्हणाले, तुमच्या फॅमिलीचं बाय बाय काही परवडत नाही बाबा. तास झाला तरी तुमच्या घरातल्यांचं बाय बाय काही संपत नाही. तिथून निघालो आणि एके ठिकाणी मस्त अशी पाणीपुरी खाल्ली आणि घरी आलो.